तर मंडळी, आज ना अनिकेतच्या टिफिनसाठी मी मसाला शिमला मिरची बनवणार आहे. याला तुम्ही भरवा मिरची, शिमला मिरचीही म्हणू शकता. आता ह्या शिमला मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतल्या. एका बाउलमध्ये पाणी टाकून त्यात पाण्यात त्या सर्व शिमला मिरच्या टाकून स्वच्छ अशा धुवून घेतल्या. नंतर एक टोमॅटो होता, तोही स्वच्छ धुवून घेतला पाण्याने. शिमला मिरची मी अशा पद्धतीने कट केली. आतील बी सर्व काढून टाकले त्यातले. गॅसवर मी कढई ठेवली आणि पाहू शकता आतले मी बी पूर्ण काढलेले आहेत, कारण बी दाताखाली आले की चांगले नाही लागत ती भाजी. कढईत मी अगदी एकच पळी तेल टाकलेले आहे. त्यात जिरे, मोहरी, भरपूर सारा कढीपत्ता, नंतर कट केलेला टोमॅटो टाकून झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने त्याला छान असे मिक्स करून घेतले. नंतर हा वाटून घेतलेला मसाला, ह्यात मी खोबरे, अद्रक, लसूण एवढेच टाकलेले आहे. कोथिंबीर नव्हती माझ्याकडे, त्यामुळे मी नाही टाकली. नंतर तो मसाला छान चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून धना पावडर, हळद, लाल मिरची पावडर, काळा मसाला हे सर्व टाकून तेलात आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, अगदी त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत. आणि मसाला छान भाजून घेण्यासाठी मी थोडेसे पाणीही टाकले. पाणी टाकून छान असा मसाला भाजून घ्यायचा. नंतर शिमला मिरची जी कट केलेली होती ती टाकून घेतली. मग छान असे मिक्स करून घेतले आणि थोडेसे पाणी टाकले. सरबरीत अशी आपल्याला शिमला मिरचीची भाजी करायची आहे, मसाला शिमला मिरची. नंतर चवीपुरते मीठही टाकले. नंतर एकसारखे मिक्स करून वरून झाकण ठेवले. झाकणावरही पाणी ठेवले. झाकणावरती मी गरम पाणी करण्यासाठी ठेवले. गरम पाणी टाकायचे म्हणजे छान भाजीला चव येते. नंतर मी एकीकडे कणिक मळून ठेवलेली होती, त्याच्याही मी चपात्या पटपट करून घेतल्या. अनिकेतला डब्बा द्यायचा होता, 8:30 वाजताच तो जातो. आणि भाजी शिजत आल्यानंतर 2 चमचे शेंगदाण्याचा कूटही टाकला. पाहू शकता किती सुंदर अशी आपली भाजी झालेली आहे. चवीलाही ती तितकीच छान लागते. अशा साध्या सिंपल अशा रोजच्याही भाज्या मी दाखवते तुम्हाला. टिफिनला मी काय काय बनवते रोज. हा अगदी छोटासा मिनी ब्लॉग आहे, तो तुम्ही सर्वांनी पहा. आवडल्यास कमेंट करून नक्की सांगत जावा. तेवढेच तुमचे कमेंट आले की खूप छान वाटते. नवीन रेसिपी बनवायला आणखीन उत्साह येतो. आता डबा भरून मी अनिकेतला दिला. तो ऑफिसला निघाला आणि अनिकेत ऑफिसला गेल्यानंतर मी आंघोळ वगैरे करून तयार झाले. नमस्ते मंडळी, अनुराधा व्हेज रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचे दुपारचे जेवण शिमला मिरची, चपाती, नारळाची बर्फी, लोणचे. तुम्ही या सर्वजण जेवायला. धन्यवाद. बाय बाय.